ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती जोशना काकी येसुगडे यांच्या प्रचारात तसेच या प्रभागातील उमेदवार म्हणून मी स्वतः दिलीप जाधव माझ्याबरोबर प्रमिला ताई भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी फिरत आहोत आणि फिरत असताना आमच्या या गोष्टी निदर्शनास येत आहेत की गेल्या 5 दिवसामध्ये या प्रभागामध्येच नसून तर संपूर्ण पोलूसमध्ये पाण्याची अतिशय तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे आणि अशी टंचाई ह्या 5 दिवसामध्ये नसून गेल्या 9 वर्षामध्ये ही टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे माता बहिणींचं फार हाल होत आहेत आणि पाणी येतं आहे, परंतु दुपारी 3ला 4ला अशा परिस्थितीत पाणी येतं आहे। त्यावेळेला सर्व माता भगिनी महिला भगिनी त्यामध्ये घरामध्ये नसतात, कामानिमित्त बाहेर गेलेल्या असतात, त्यामुळे पाण्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे। खऱ्या अर्थानं गेल्या 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी पोलूच्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा भव्य असा शुभारंभ त्यांनी केलेला होता, परंतु कसल्याही पद्धतीचं पाणी या ठिकाणी लोकांना मिळत नाही। गेले 5 दिवस झालं पाण्याची अतिशय दयनीय अवस्था आहे आणि अशाच पद्धतीनं जर सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा जनतेनं जर स्वीकारलं तर पोलूस हे दुष्काळाच्या छायेमध्ये सावटाच्या खाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या पोलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे, कारण गेल्या 9 वर्षाचा विकास आपण पाहिला तर विकास कुठं नेऊन ठेवला आहे हे शोधावं लागेल। असं सर्व माता भगिनींचं नसून तर सर्व पुरुष मंडळी असतील, माता बहिणी असतील, सर्व लहान मंडळी असतील, यामध्ये आता प्रचंड उद्रेक निर्माण झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घवघवीत यश येईल आणि आम्हाला हे सर्व पोलूसकर आमच्या हातामध्ये सत्ता देतील, जेणेकरून येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही या पोलूसचं नंदनवन करू। हरित क्रांती घडवण्याचं काम स्वर्गीय बापूसाहेब येसुगडेंनी जे या पोलूस नगरीचे लोकसेवक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलूसचा अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालं। गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की ही निवडणूक अतिशय स्वाभिमानाची लढाई, अस्तित्वाची लढाई निर्माण करून आपण सर्वांनी हातात घ्यावी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे तीव्रता लाट निर्माण झालेली आहे निषेधाची, त्याचं रूपांतर मतात व्हावं आणि धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा हा लढाई। मला सर्वसामान्य जनतेला आणि पोलूसच्या सर्व मतदार बंधूंना विनंती करायची आहे की या पैशाला भूलथापांना बळी न पडता आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार त्यांना निवडून द्यावं, जेणेकरून पोलूसचे हा विकास घडणे अतिशय सोपं होईल। पोलूस हे औद्योगिकदृष्ट्या, व्यापारीदृष्ट्या आणि शेतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं जिल्ह्यातील हे शहर आहे। हे शांघाय सिटी व्हावं असे स्वर्गीय बापूंची इच्छा होती आणि त्या स्वप्नांना भर देण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी जोशना काकी काम करतायत। त्यांना नगराध्यक्ष म्हणून आणि आम्हा सर्व नगरसेवकांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी जनतेने द्यावी। मी पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेलं जे काम आहे, मग त्यामध्ये झाडाचा भ्रष्टाचार असेल, नगरपालिकेमध्ये कुत्र्यांचा ठेका जो घेतलेला आहे, त्या ठिकाणून कुत्रं उचलून आणि त्या ठिकाणी सोडायचं, वार्ड नंबर 1 मध्ये सोडलेलं कुत्रं पुन्हा 5 नंबरमध्ये सोडायचं, अशा पद्धतीचे जे ठेके घेतलेले आहेत त्यामध्ये मलई खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तसेच स्वच्छताचा जो ठेका आहे तो 1,60,00,000च्या आसपास जे गेलेला होता, तर त्या नगरसेवकांनीच ठेकेदारी घ्यायची आणि नगरसेवकांनी मोठं व्हायचं। मला सांगायचं आहे की आमच्या प्रभागामध्ये वडर समाज आहे, वार्ड नंबर 5 मध्ये वडर समाज आहे, ज्यांनी पारंपरिक दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्त्याची कामं असतील, गटरची कामं करतात, परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीचं काम न देता नगरसेवक ठेकेदार झाल्यामुळं नगरपालिकेमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। अनेक भ्रष्टाचार आहे, ती वेळोवेळी आल्यानंतर अजून वेळ आहे, आम्ही तो उलगडा करूच। परंतु मी आपल्याला या निमित्त पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना संधी द्यावी। आम्हाला गेल्या 9 वर्षामध्ये आमच्याकडे 4 नगरसेवक होते आणि त्यांच्याकडे सत्ता होती। 4 नगरसेवकांना कुठलाही न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही। ज्या वेळेला आम्ही निधीची मागणी केली त्या कुठल्याही पद्धतीचा निधी आम्हाला दिला गेला नाही, त्यामुळे आम्हाला वार्डामध्ये काम करण्यासाठी फार अडचणी आल्या। निलेशभाई यांच्या माध्यमातून आम्ही जो काही निधी खेचायचा प्रयत्न केला मंत्रालयातून, तो निधी आम्हाला मिळाला, परंतु नगरपालिकेतून कोणत्याही पद्धतीचा निधी आम्हाला मिळाला नाही। मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये सत्ता दिली, या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं आहे आणि अजित पवार दादांच्याकडे अर्थमंत्री खातं आहे, तर भरघोस निधी या ठिकाणी आपण आणू शकतो आणि पोलूसचं नंदनवन करू शकतो।
तसंच सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये आणि पलूसमध्ये आपला इंगळे पाझर तलाव येतो. त्या इंगळे पाझर तलावाच्या वरती जी स्कीम झालेली आहे, स्वर्गीय बापूसाहेब वेसुडे यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली स्कीम आहे, ज्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला पलूस शहर हे पाणीमुक्त झालेलं दिसतं आणि पाणीमय झालेलं दिसतं. पाणीदार नेता कसा असावा तर तो बापूसाहेब वेसुडे यांच्या नजरेतून आपल्याला दिसून येतो. ज्या इंगळे पाझर तलावाला कित्येक वर्ष दुष्काळाच्या खाईत लोटलेला होता, बापूंच्या माध्यमातून पवार पाझर तलावावरती स्कीम करून त्या इंगळे पाझर तलावावरती पाणी टाकण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये पलूसमधील जो गावतळ होतं ते गावतळ अत्यंत दुर्दैवी अवस्था होती, सुकलेलं होतं. त्यामधला मलमा काढून नेला होता त्या लोकांनी. त्यामध्ये खऱ्या अर्थानं 2000 फूट पाईपलाईन करून गाववाड्यातून पाणी आणून गाव तलाव भरला. त्यामुळे पलूसला त्यावेळेला दुष्काळाच्या छायेत असलेलं गाव आपल्याला त्या तलावातून पाण्याचा पाझर होऊन अनेक बोर्सनं पाणी आलं, विहिरींना पाणी आलं. त्यामुळे तेथील शेती खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाली आणि शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं. त्यामुळं काही लोकांच्या घरामध्ये मुलांची लग्न होत नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं, परंतु ते उत्पन्नाचं साधन शेतीच्या माध्यमातून, जनावरांच्या माध्यमातून, दुधाच्या माध्यमातून निर्माण झाल्यामुळं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे अनेक तरुणांचे विवाह जुळले. अशा पद्धतीचं अनेक कामं आहे जेणेकरून बापूंच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेले आहेत. मला पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच बोलतो, पुढील काही दिवसांनी 2 दिवसांनी आम्ही बोलू. बरेच मुद्दे आहेत, कारण नगरपालिकेमध्ये बराच भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्हाला सांगायची मला गरज वाटत नाही, कारण सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहे. पलूसची जनता सुज्ञ आणि स्वाभिमान आहे. ज्या वेळेला त्यांचा स्वाभिमान बाहेर येतो त्यावेळेला स्वाभिमानानं ते आपली बॉडी आणल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष जोशना काकी आणि सर्व उमेदवार, तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील मी दिलीप बाळासाहेब जाधव, प्रमिलाताई भोसले यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी आपला विनंती करतो. श्री समर्थ धोंडराज महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो.